बाळू मामा बैल गेलेल्या माणसाबद्दल असं वाईट बोलू नये, पर देव मोहर असून बी यासनी ओळखता आला नाही. आपण पाटला कराय उशीर केला असं वाटतंय. अरे पर लक्ष्मणाला घरला बी पोहोचवायला पाहिजे होतं ना. होय होय, पर आपण कंच्या दिशेला चाललो हे एकदा बघायला हवं. नाहीतर व्हायचं असं, ते गेल्यात पूर्वला आणि आपण चाललोय पश्चिमेला. होय एकच आहे, समधी लय मोहर जायच्या अगोदर आपण त्यासनी गाठाय पाहिजे. अरे पण लक्ष्मणला मारून तसं गेलं, लागलीच गाशा गुंडाळला त्यांनी. अरे वाटत कोणी भेटलं तर हिच्यात तर येईल. अरे लई चाललं काय ते, अशा याला गावात न जातील वय, गावच्या बाहेर न जाते. बरं आता ठरवा कसं आणि कुठं जायचं आहे ते. मेंढ्याच्या लेंड्या सापडत्याल त्या दिशेने जात राहू. होय चला तर मग. चला. वाटत पाणी दिसलं का मेंढरासनी बी पाणी पाजायला पाहिजे. मामा, ही वाट ठाव आहे मला. मोहर गेल्यावर मेंढरासनी पाणी प्यायला मिळेल. इथं जवळ कुठं पाणी आहे का बघून येऊ का मी? नाही, तू एकला कुठं जाऊ नगस, घात होईल. त्या गावकऱ्यासनी पहिलं तुलाच मारायचं आहे. तेव्हा माझ्या डोळ्याआड होऊ नगस. मामा, दिस मावळायला येईल तेव्हा कुठं तरी थांबून चूल पेटव आणि 2 घास खाऊ आणि मग तसंच मोर जाऊ. मामा, माळ रानाव तशी मेंढराची पोट भरले नाही. पळून पळून त्यांच्या बी तोंडाला फेस येतो. अरे बाबानो, मला समजतंय समज, ती सौजडी असं थांबणं बरं नाही. मामा, संगती 1-2 भाकरी आहेत, पाहिजे तर तुम्हाला देऊ का? तुम्ही खावा, मग निघू वाटल्यास. माझी काळजी करू नका. मामा, हे समज माझ्यामुळे झालं आहे. अरे मामाने सांगितलं आहे ना तुझी काही चूक नाही म्हणून. आता उगाच तरास करून घेऊ नकस बघ. अरे शो भाग सोडून आपल्याला लांब पुढे जायचं आहे. जिथं ती माणसं पोचणार नाही तिथं आपण पोचलो की झालं. चला, बोलत बसू नका, आपल्याला निघायला पाहिजे. जीव वाचवायचा तर त्रास होईलच, असं थकून नाही चालायचं. वय मामा, तुम्ही म्हणताल तसं करू. वय पोटात ना भाकरीचा तुकडा आहे ना पाणी आहे. अरे पर असं हिंडत फिरत गेल्यावर सापडत्याल होय ती माणसं. अरे पर खरंच आहे, पण जरासा सवा घेऊ दे की. वय
अरे त्या माणसातनी गाठलं नाही आणि मोकळ्या हाताने गेलो तर गावातली माणसं काय म्हणतील? हो पर मोकळ्या हाताने जायचंच नाही. काय बी हो द्या, गाठायचं त्यासनी. भाई पर निस्ता गाठायचं नाही, जीवाच्या बदली जीव घ्यायचा आहे. होय चला, पण जिथं मोर थांबू तिथं खायचं बघूया का. होय, चला चला. चला. वहिनी तुम्हाला एक सांगायचं राहिलं. आपल्या गावातली माणसं जी मामांच्या माणसाच्या मागणं पाठलाग करत गेलीत ना व ती अजून आली नाहीत बघा. आता लोक काळजी करत बसले, त्यांचं काही बरं वाईट तर होणार नाही ना व. आता आपल्या मोर काय वाढून ठेवलं हाय ते बघितलं नव. जे गेले हाय त्यांचं चुकलंच. तर गावातल्यासनी हे पटणार नाही. तुम्ही समधी जण आता हेच म्हणताल, हिचा नवरा गेला तरी बी ही मामांचीच कडघेती हाय. उलट जे काय बी झालं त्यात मामांचा काय बी दोष नाही. उलट मामांनी समजूनच सांगितलं मला बी अन ह्यासनी बी. मला तर भ्याच वाटतंय, जी माणसं गेली ती परत आलीच नाहीत तर. असं नाही करायचे मामा, ते आधी समजून सांगतात. अहो ते मामाने समजून सांगितलं आणि तरी बी ह्याने ऐकलं नाही तर काय करायचं. मामा आपण का थांबलोय? अरे आपण पळतो हाय, आपला पाठलाग करणारी माणसं जवळ आली ती. पर मामा आपल्या संगती मेंढर आहेत. आपल्या पळण्यात आणि त्यांच्या पळण्यात फरक पडेलच ना व. आणि मामा पळून पळून मेंढरांच्या तोंडासनी बी फेस आलाय. मामा मी आणि दादू थांबतो इथं, तुम्ही मेंढर घेऊन जाता का मोर? होय मामा, आम्ही दोघं त्यासनी मोर येऊ द्यायचो नाही, तवर तुम्ही पुढे बी जाताल. अरे मेंढरांसंगत तुम्हासनी वाचवायचं आहे म्हणून तर एवढं समजा चाललंय ना व. मामा जसं जमतंय तसं पळत जाऊ पुढं. थांबवायस